तर 52 आता मी चालले बघा तिकडे बघा इकडे. हॅलो हा समोरच आहे धरणावर व्हिडिओ काढायला. एक हे पोस्टर मारणार. बघा हवाना जवळ आले. रूम बघा किती लक्झरी भेटलं. हे बघा रूम घेतलाय बघा तुमच्या भावाने. इथं सायकली लावलेले आहेत, इकडं बसलेले बघा. आता उद्या सकाळी आपण पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण चालले सायकल घेऊन स्टे केलता इकडं. हे बघा इकडं असं स्टे केलता आणि आता आपण चालले बीच जवळ. साहिल भाऊ आणि ते पण निघालेले आहेत, गर्दी बघू शकतात. आणि काल आपण इकडून चष्मा घेतलाय मस्त एक सामान म्हणतो आपले. आता जाऊ चला. पण नाही बघा इथं सायकली लावलेले आहेत आणि इथं आता नाश्ता करायला थांबलोय. माझा झालाय नाश्ता, साहिल भाऊ करतोय आणि नाश्ता करून मग निघू कुठल्या नवीन बीचला. आता आम्ही निघालो बीचवरती. तुम्ही बघू शकता साहिल भाऊ आणि माझी सायकल. हे बघा असं की दाट ऊन पण नाही आहे, सगळे ढगांची सावली पडलेली एकदम भारी. हे बघा व्ह्यू बघा. चष्मा कसा वाटतोय सांगा, घेतलाय कालच. कोणामुळे घेतलंय इकडचे. 9:10 वाजलेत आणि आम्ही चाललोय अंजुना बीचला. हा इथून 15 किलोमीटर आहे काहीतरी. आता निघालोय बॅग पॅक करून मस्त एक आंघोळ बिंघोळ करून निघालोय. आता डायरेक्ट अंजुना बीच पहिले, म्हणजे अजून फिरायचं आहे. पहिले अंजुना बीच बरोबर करायचं. खूप भारी वाटतं भावांना तेव्हा असं फिरायचं ना. मस्त की काही नाही, सकाळी उठायचं, नाश्ता करायचा आणि मस्त की फिरायला सायकल घेऊन मस्त की फिरत बसायचं. लय भारी वाटतं असं. असं भारी एकदम शांत वातावरण. असं की बीचवरती जायचं, समुद्र बघायचा, शांत मन शांत होऊन जातं. गार हवा. आता थांबलो जरा मॅप बघायला. बघू शकता झाडं बघा किती भारी इकडचे मोठे मोठे. आता माईक बघतो, मॅप बघतो सॉरी मॅप बघतो. किती लांब आहे अजून. आता 4 किलोमीटर राहिलंय. चला चल. तुम्हाला जुनं चर्च दाखवतो एकदम भारी. कोकणी विठाने बनवलेलं, कोकणी विठाने बनवलेलं काम आहे बघा. कोकणी विटाने बनवलेलं हे चर्च आहे. चर्च हा सॉरी चर्च लाल मातीच्या विटाने बनवलेलं असतं. त्याच्या आतमध्ये राहिलं ना तरी गार वाटतं. अशा विटांनी असतं, लय भारी असतं. इकडे सगळे त्याच्यानेच बनलेले आहेत. हा बघून घ्या, रस्ता बघून घ्या किती भारी लागलेलं आहे. बघून घ्या किती भारी रस्ता लागलाय. पोलीसवाले मामा होते तिकडे उभे. जाऊ पटकन जाऊ आता. गोवा खूप मोठा आहे आणि आपल्याला टाइम कमी फिरायला. असं झालंय, असा विषय झालाय तो भावांनो. तेवढं दाखवू शकतो तुम्हाला. एक सबस्क्रायबर्स आहे तुम्ही माझे. बघा यो मुलगा आहे ना, हो लिफ्ट मागून येते आणि आम्ही लोक सायकलीवरती. तो आता आला इथून तर लिफ्ट बघतात. ते बघा आता कुठे नक्की कुठे जायचं ते चाललंय त्यांचं. ते बघा मॅप डिस्कशन चाललंय. मॅप डिस्कशन चाललंय. घाम बघा, हे बघा घाम बघा, घाम टॅनिंग झाले घाम बघा. आपलं सार्थक बाबा तिथं लावलंय सामान बघा. जाऊ ते तिकडे घेऊन जाऊ. तिकडे काय
आता पाणी पिटलेले. गाव आहे ना रायगड. रायगड म्हणजे कोकण. मी माझी पण बॉटल घेऊन येतो. मस्त आहे की पाणी पिटलं, बरं वाटते जरा पाणी पिटल्यावरती. बघा भावांना किती भारी रस्तेच लय भारी इकडचे. दोघी बाजूने झाड, अजून आपले सायकल. एक नंबर रस्ते जाऊन, एक नंबर. सबस्क्राईब करून घ्या, सबस्क्राईब. अजून किती किलोमीटर? हा आहे 2 किलोमीटर बीच आहे. 2 किलोमीटर. मजा आली सायकल. वाटलंच नाही का सायकल कधी घेऊन आलाय ना? कधी झाले. नाहीतर काल आम्ही चालवत होतो तर 2 किलोमीटर जरी चालवायचं असेल तेव्हा पण घाम निघत होता. आता पण निघतोय, आता पण निघतोय. हे बघा, हे बघा, आता पण निघतोय. पण एवढं काय वाटत नाही आता चालवायला. दम लागत नाही कारण मध्येच ऊन होते, मध्ये सावली पडते म्हणून. काल एकदम कडाक्याचा ऊन होता त्यामुळे हवा टाईट जमते काल. कार्यक्रमच झालेला आमचा. हे बघा व्ह्यू बघा, बिट काढून मस्त हायवे वरनं चालवत होतो. व्ह्यू बघा किती भारी असतंय. हे बघा चर्च पुढे इथं थांबलं सावलीत आले. आता निघू मग. चल निघू, चल पुढे चला, त्याला पुढे चला. आता चाललोय बीच वरती. तुम्ही बघू शकतात तो दादा होता, तो गेला पण आणि त्याने फोन केला पण आम्ही फोनच नव्हतं उचलला. आम्ही झोपून घेतलं तिकडं. आता चाललोय पटापट. 2च किलोमीटर, जास्त लांब नाही. चला आता आलोय बीच जवळ. तुम्ही बघू शकता सायकली. आता आतमध्ये जातो जरा. पार्किंग आहे, इथून आतमध्ये एंट्री. इथून आत असं आत इथून यायचं आणि इथून घुसायचं. आता आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. चला. बघू शकतात भावांनो, फुल मजा आहे भावांनो, फुल मजा आहे. या तुम्ही पण. भावांनो हे बघा, हे दगड आहेत नाही, डायरेक्ट पायाला असे टोचल्यागत झाले, एकदम लाल लाल होते बघा आता पाय. म्हणजे प्लेन सरफेसच नाही, पुन्हा असे उबड खाली उबड दुबड झालेलं आहे एकदम. हे बघा लय गंदे लाटा येतात भावांनो, लय घाण. तर भावांनो आता मी चालले बघा तिकडे. बघा इकडे. हॅलो. हा समोर होतो दगडावर. व्हिडिओ काढायला. लाटा बघा भावांनो, फक्त लाटा. हे बघा आईला इजलो. लाटा बघा भावांनो, एक नंबर लाटा आहे भावांनो, एक नंबर लाटा. आई शपथच भावांनो. हे बघा हे बघा कसं लाट आहे. बोलो गॉगल लावून एन्जॉय ना भावांनो. हे बघा कसं आहे ना, यावं लागते यावा मगच एवढं एन्जॉय करते ते. बघा अजून एक मी तिकडं गेलतो आणि ना त्याही अशी एक लाट आली बरं का, जोरात लाट आली. त्यांनी पुन्हा माझा फोन भिजवला, माझ्या तोंडात पाणी गेलं, माझी पॅन्ट भिजली. आता मला तसंच सायकल चालवायला लागणार आहे. लय डोक्याला ताण झालं, डायरेक्ट ताण झालंय. काल लागलं पण माहिती का, हे बघा इकडे दिसत असेल तर मला तर ठीक आहे, नसेल दिसत तर जाऊ द्या. पण पायाला लागलं पण आहे. माझ्या फोनमध्ये पण थोडं पाणी गेलं. मला वाटलं येणार नाही, लय मोठी लाट आली होती. डायरेक्ट आली अशी तोंडावरतीच, पुन्हा खारं पाणी गेलं. जाऊ द्या, गॉगल लावून परत तरी जाऊ आता पुढे. सायकल घेऊन ते साईडभाऊ गेलाय पुढे. तर भावांनो बघा आता सायकल घेऊन चाललंय पुढच्या साईडला. आहे बघा व्ह्यू. कवर बिवर मध्ये पण पाणी गेलेलं आहे. जाऊ दे आता, जाऊ पटकन चला. बघा
तेव्हा तिकडे चौका खेळतायत समुद्राच्या बाजूने. पैसे असतील बरं का त्याला, काय माहित, बघू आता काय. चला बघा व्ह्यू कसा आहे बघा. इकडे आम्ही बसलेले खुर्चीवरती बसलेले आहे बघा, बघत एवढा भारी व्ह्यू होते. काय पाहिजे ना बघा, तिकडे सायकली लावलेले आहेत. गाडी कोणी नेली? भावांनो आता आपण चाललोय दुसऱ्या बीचला. तुम्ही बघू शकता सायकल घेऊन, फुल मजा येते. तो बीच एवढा भारी होता, लाटा एकदम खतरनाक. फोन बिन सगळं भिजवलं, मी पण भिजलेलो आहे अर्धा, अर्धा थोडा. जाऊ द्या बोलतो, फोनमध्ये पण पाणी गेलं थोडं. आता दुसऱ्या बीचला चाललोय. तेच तुम्ही बघू शकता. आता अर्धा रस्ता पोचलेलो आहे. आता जास्त लांब नाही, जवळच आहे. तर जाऊ पटकन. चढ लागलेलं म्हणून दम लागलाय आता. जाऊ दे सोडा, आपल्याला जायचं आता पटापटा. रस्ता पण घालणार आहे जरा. आपो रस्ता बघितला का कसा होता. चला 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 गाईस, तुम्ही व्ह्यू बघू शकतात बीचचा, एवढा भारी. हे बघा, तिकडं बसायला जागा आहे. व्ह्यू बघा, आई शपथच भावून किती कडक व्ह्यू आलाय बघा. वरती आलोय जा सायकल घेऊन बघायला. भावांनो व्ह्यू बघा तुम्ही फक्त, हे बघा किती भारी व्ह्यू आहे बघा. एवढा भारी व्ह्यू दिसतोय. आता खाली पण जाणार आहे आपण, पण वरतून जरा व्ह्यू दाखवायला. कॅमेरा फुलला अजून झूम करतोय बघा. क्लॅरिटी पण बघा तुम्ही फोनची. व्ह्यू बघा ना पण भावांनो, किती कडक व्ह्यू दिसतो ना. लाटा बघा, आई शपथच लाटा बघा. भावांनो हे बघा, इकडे जेवलोय. फोन चार्जिंगला लावलेला म्हणून जरा व्हिडिओ काढता नाही आले. काय जेवलो, फ्राय राईस घेतलेला मस्तपैकी. आणि आता पुढच्या दिशेने निघाले. खूप भूक लागलेली आहे, दाबून खाल्ले. एकदम भारी भेटतं काय या दुकानं. हे बघा इकडं आले ना या पॉईंटला, तर इकडे नक्की या. एवढं भारी भेटतं ना जेवण, लय भारी भेटतं. मन भरून जातं जेवायला, मन भरून जातं. आता मॅप बघतात आणि पुढचा रस्ता निघायचा डायरेक्ट. आपली सायकल. तुम्ही बघू शकता आजूबाजूला झाडं किती मोठे मोठे आहेत. आणि यो रस्ता चालतोय चक्कोर बीचला वाटतं, हां तिकडं मध्ये. आणि ते एकदम पाठी राहिलेत. मी एकदम फुल उतार होता तर फुल सुसाट घेऊन आलोय. गाव आहे हे बघा, गाव आहे. आता आले बघा, ते त्यांची जोडी आली, तुम्हाला दाखवतो थांबा. तर भावांनो आता रेडी झालेलं तुम्ही बघू शकता. आणि आता चाललोय पाण्यामध्ये, एकदम भारी. एक नंबर मध्ये आमचा जीवन. एक नंबर भावांनो, एक नंबर वाटते. इथं पण जाऊ, काय नाही काय नाही. एक नंबर मजा येते भावंड, एक नंबर. गेलो मजा आहे भावंड. बघा सनसेट होतोय बघा.
भावानं त्या साईडला गर्दी आहे, त्या साईडला खूप गर्दी आहे. येस एक नंबर एक नंबर. हे फोन तर भावांनो लाटा बघू शकतात. लाटा एवढ्या भारी लाटा येतात ना, आई शपथ आहे. बघा एक नंबर भावांनो. तिकडं इकडं सायकली लावलेलं, इकडं बॅगे ठेवलेले, इथपर्यंत पाणी आलंय बघा. याचा गॉगल बघा कसा घालणार आहे बघा. बॅग पण वरती झाली. पाणी इथपर्यंत आलते बघा, इथपर्यंत. आता जातो शावर बघा. असं काहीतरी सेटअप केलेलं आहे टावेल बिल सुकासाठी. आता तयारी झालेली मस्त आहे की फ्रेश झालेलं आहे. आणि आता शावर घ्यायला चाललंय. मग त्याच्यानंतर टेंट लावणार आहे. ते बघू शकतात व्ह्यू किती भारी आहे. हो नाही बघा, हे काय भेटलंय बघा, माशाचं काहीतरी आहे. काय आहे रे? काहीतरी आहे ते पोपटांना खायला घालतात. मी लय महाग आणतो. लय महागे असं बोलतं यो साहिल भाऊ. पोपट्याला खायला असतात, पोपट्याला खायला असतात. दाखव रे, दाखव कसं आहे बघू. हे बघा कसं आहे खतरनाक. हे बघा परत एकदा पाणी आलं बघा इथपर्यंत. हे बघा ते माशाचं भेटलं बघा, तर हातातच घेऊन बसलं. बोलतो लय मागे पोपट्याला खायला असते बघा. ए जा, मी नाही हात लावत त्याला. हट. आता इथून एक गळी जाते इकडून. आता आम्ही रूम बघायला चालले. हे बघू शकतात. तर अंधार अंधार दिसतो वाटतं. किराणाचं दुकान भेटतंय का बघा. हे बघा टावेल लावले आणि त्याच्या आतमध्ये नाही दाखवू शकत. त्याच्या आतमध्ये काय ते गेले. आता मी पण चलतो भावांनो. आता मस्त की थोडा थोडा पाऊस चालू झालेला आहे. एवढा भारी एकदम. हे बघा पाऊस चालू झालेला आहे मस्त. आणि आपण सायकल घेऊन निघालो एकदम भारी विलापाशी. विला म्हणजे रूम आपली. हां इथून कुठं ते रस्ता आहे. मस्त की वातावरण झाले बघा. गोवाच्या गलियामध्ये आम्ही फिरतोय. बघा किती भारी येते बघा. हे बघा सायकल घेऊन डबल सीट. रूम बघा किती लक्झरी भेटलं. हे बघा रूम घेतलाय बघा तुमच्या भावाने. इथं सायकली लावलेले आहेत. इकडं बसलेले बघा. आता उद्या सकाळी आपण जाणार आहे पूलमध्ये आणि रूममध्ये जाऊन आता ब्लॉग एंड करणार थोड्या वेळात. रूम बघा बघा कसं पाणी. आता जाऊन देत नाही पाण्यामध्ये. उद्या सकाळी जाऊ आपण मस्त आहे की. ब्लॉगमध्ये पण दिसणार उद्याचं तुम्हाला. यो असा हॉटेल आहे तिकडं थांबले बघा. बघा असा रूम आहे आपला राहायला. किती भारी रूम आहे बघा. हे बघा स्पंची पूर्ण स्पंची. इथं असं रूम आहे. यो असा बाथरूम आहे आपला. लाईट नाही लागत आहे सध्या तरी. त्यांनी तिकडे स्विच नाही टाकलं होतं. बाकी रूम एक नंबर आहे. आता मस्त कपडे धुवून झालेले आहेत. हे बघा वाळत पण घातलेले आहेत. रूम बघा कसा आहे. आणि आता मस्त की आंघोळ बिंघोळ फ्रेश झालेले. मस्त कपडे पण धुतले आपले. किती वाजले रे? अरे तुला नको दाखवायला सध्या तरी. हे बघा किती वाजले? 9 वाजलेत. इथं पॉवर बँक चार्जिंगला पण लावलं आहे. आता बाहेर जाऊन दाखवतो तुम्हाला जरा थांबा. हे बघा इथं असं बसायला चेअर आहेत. तुम्हाला दाखवतो थांबा. हे बघा हे बघा असे बसायला चेअर आहे तिकडं. आणि इथं असा पूल आहे. एकदम एरिया भारीवर काय. एक गोवाचं एकदम टॉपचा एरिया आहे. भारी एरिया आहे गोवाचा एकदम भारी एकदम. आता मस्त की बाहेर जातो. काहीतरी जेवायचं कसं. जेवायला काही माहिती नाही. जेवायचं कसं आता आपल्याला. आपण एवढं बाहेर तर जेवण आपल्याला इथेच आणून दिलं. मी ऑनलाईन मागवावं लागेल. बर्गर खायचं आणि झोपायचं. चला बाहेर जाऊ. आता मला बाहेर दाखवतो. बघा असा स्विमिंग पूल आहे. उद्या सकाळी चालू होणार आहे.
तर उद्या सकाळी 7 वाजता आपण येऊ इकडं मस्त की उड्या बेड्या मारू. जर का तुम्हाला यो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब पण करा बरं का. हे बघा, चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. आता थोडं जेवतो, नंतर ब्लॉग एडिट करायचा आणि झोपायचं. बाय. सबस्क्राईब करून जा बरं का.